नमस्कार. श्रद्धाज मराठी रेसिपी आणि बरंच काहीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हिवाळा आला आहे आणि हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला आणि थंडी हे असे सुरू झालेले आहे. तर यापासून वाचवण्यासाठी आपल्याला घरगुती उपाय करायचा आहे. तर खोकला आल्यावर हा स्पेशली उपाय तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. तर ज्येष्ठमध पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये अश्वगंधा असेही म्हटले जाते त्या पावडरीला. तर ही त्याचे उपयोग शरीराला खूप सारे आहेत. ज्येष्ठमधामध्ये जास्त करून हे शारीरिक आणि मानसिक ताणतणाव हे कमी करण्याचे काम करणारी ऊर्जा असते. तसेच ज्येष्ठ मध हा खूप जास्त फायदे आपल्याला खोकल्यामध्ये देत असतो. त्यानंतर इथे घेतलेले आहे मी हळद. तर हळदीचे खोकल्यावर अनेक फायदे आहेत. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी म्हणजे घशाची सूज कमी करणारे अँटीबॅक्टेरियल, जंतुनाशक आणि अँटीव्हायरल व्हायरस विरोधी गुणधर्म असतात. त्यामुळे खोकल्यावर त्याचा चांगला प्रभाव होतो. आणि काही प्रमुख फायदेसुद्धा आहे हळदीचे, जे आपल्याला श्वसन मार्गातील जंतू नष्ट करण्यासाठी सुद्धा ते हळद आपल्याला उपयोगी येते. त्यानंतर मी गूळसुद्धा घेतलेला आहे. गुळामध्ये श्वसन मार्गाला स्वच्छ ठेवण्याची जी क्षमता असते ती जास्त असते. त्यामुळे गूळ ही आपले कफ नष्ट करण्याला सुद्धा आपली मदत करतो. त्याच्यानंतर इथे मी मध घेतला आहे. मध ही ह्याच्यामध्ये मिक्स घालून घेतला आणि हे सगळं मिश्रण आता आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला दिवसातून 2 ते 4 वेळा चमच्याने थोडं थोडंसं खाऊन घ्यायचं आहे. तर हे तुम्ही जेवणाच्या अगोदर, जेवल्याच्या नंतर किंवा अधीमध्येही हे खाऊ शकता. याच्याने तुम्हाला खूप सगळा परिणाम होतो. लहान मुलांनाही देण्यासाठी हे फायदेशीर आहे. याच्यामध्ये मी अद्रकचा ज्यूससुद्धा घातलेला आहे, ज्याच्यामुळे आपले कफ हे जळतात. तर इथे लहान मुलांना फक्त अद्रकचा ज्यूस देता येत नाही, उष्ण असतो, म्हणून ह्या सर्व साह्यातून आपण देऊ शकतो आणि लहान मुलांना कफ जाळण्यास त्याची मदत करू शकतो. तर इथे माझ्या मुलांनीही टेस्ट केलं. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.